नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जेही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट्स आहे आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही TRTच्या संकेतस्थळावर वेळोवेळी व्हिजिट जे आहे ते तुम्ही करू शकता. तर TRTच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न होता की TRTची पोलीस भरतीची एक्झाम पास झालो आहे सर, मला 72,000 RS स्टायपंडमधून किती पैसे अकॅडमीला द्यायचे आहे. तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 0, कारण हे निशुल्क प्रशिक्षण आहे, तुम्हाला पूर्णतः फ्री. जर तुम्ही सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवर असाल, आता तुम्हाला प्रेफरन्स दिल्यानंतर जर तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप मिळाली तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट रेडी करून अकॅडमीत निशुल्क प्रशिक्षण घेऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला किटच्या स्वरूपात इतरसुद्धा साहित्य मिळते. आता दुसरा प्रश्न आहे की सर मी पालघरला राहतो, मला इन्फिनिटी अकॅडमी नाशिकला प्रेफरन्स देता येईल का आणि रूम मेसची अवेलेबल होणार का तिथे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीजनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही जी अकॅडमी तुम्हाला आवडते त्या अकॅडमीला तुम्ही पहिली पसंती देऊ शकता. पहिली, दुसरी, 80 ही प्रेफरन्स तुम्हाला फिलअप करावं लागते. त्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्ही सुरुवातीचे 5 ते 10 प्रेफरन्स जे आहे ते एकदम विचारपूर्वक निर्णय करून तुम्ही स्वतः निर्णय करून स्वतःविवेक बुद्धीचा तुमचा विचार करून तुम्ही फिलअप करा, कारण तुम्हाला 6 महिने त्या अकॅडमीत काढावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर TRT पोलीस भरती स्टुडंटला 5,000 RS किंवा किट. आता लास्ट इयरनुसार विद्यार्थी मित्रांनो काय सांगतं, एक तर TRTने संस्थेला सांगितलं होतं एक तर तुम्ही 5,000 रुपये विद्यार्थ्यांना द्या किंवा त्यांना किट प्रोव्हाइड करा. आता किटमध्ये कोणतं साहित्य मिळते तर तुम्हाला 2 ट्रॅकसूट, 2 गेम पॅन्ट, 2 टी-शर्ट इत्यादी प्रकारचं साहित्य मिळते विद्यार्थी मित्रांनो. जी अकॅडमी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितली होती सिद्धार्थ करियर अकॅडमी नागपूर, तर त्यांनी जे किट प्रोव्हाइड केलेली होती ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता फोटोग्राफ्स. त्यामध्ये तुम्हाला सेगाचा शूज, त्यानंतर 2 ट्रॅकसूट, 2 शूज, त्यानंतर सॉक्स मिळणार आहे तुम्हाला, त्यानंतर गेम पॅड मिळणार आहे. ठीक आहे. आणि वह्या मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट वाईज, आणि तुम्हाला पुस्तकंसुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. अशीच ही वेगवेगळी संस्था आपापल्या पद्धतीने कोणी ठोकळा देतो, कोणी पोलीस भरतीचे वेगवेगळे क्वेश्चन पेपर किंवा पुस्तकं TRTच्या विद्यार्थ्यांना, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असते. ओके. त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमी नाशिकने स्टुडंटला सिलेक्शन दिले आहे का. आता नाशिक पट्ट्यातील जे विद्यार्थी आहे, आपले आदिवासी विद्यार्थी, ते सर्वात जास्त संख्या आहे त्यांची. त्यानंतर नंदुरबारचे विद्यार्थी आहे. तर प्रश्न होता की स्टुडंटला सिलेक्शन दिलं आहे, तर TRTनं अशा संस्थेला विद्यार्थी मित्रांनो हायर केलेलं आहे, टेंडर दिलेले आहे की त्यांनी ॲक्च्युअल पोलीस भरतीसाठी त्यांचं उत्कृष्ट कामगिरी आहे. तर इन्फिनिटी अकॅडमी नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या ज्याही अकॅडमीला TRTने टेंडर दिलेलं आहे तर त्या A1 क्वालिटीज, म्हणजे त्यांची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डेस्क बेंचची क्वालिटी आहे ती चांगलीच आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांनी सिलेक्शन दिलेलं आहे. आता इन्फिनिटी अकॅडमीला सिलेक्शन दिलं आहे ही मला सांगायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पाहू शकता. त्यांचे 2 यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, किंवा ते व्हिडिओज आहे तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईन, तुम्ही तिथेसुद्धा पाहू शकता. ओके. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डाऊटसाठी टेलिग्राम ग्रुप. आता जे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या सिटीतील विद्यार्थी आहे, 18,000च्या जवळपास आपले विद्यार्थी आहे आदिवासी, तर त्या सर्वांचे आन्सरसाठी तुम्ही सर्वात आधी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. तो डिस्कशन ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला इतरही विद्यार्थी हेल्प करतील. जर तुम्ही सेम सिटीतील विद्यार्थी असाल तर आपापल्या विद्यार्थी तुम्ही कॉन्टॅक्ट करून हेल्प घेऊन एखादी अकॅडमी चूज करू शकता. ओके. तोच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे रूम पार्टनर म्हणून सुद्धा मिळू शकतो. त्या अगोदर तुम्ही टेलिग्रामवर जर तुमच्या सिटीतील विद्यार्थी असेल तर तुम्ही त्याच्याशी डिस्कस करून घ्या. ओके. त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीचा नंबर किती आहे सर. आता तिथं पहा विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीचा नंबर हा 25 आणि 26 आहे. त्यानंतर सिद्धार्थ करियर अकॅडमीचा जो नंबर होता तो 64 होता. ओके. तर नंबर जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला 64 नंबर असला तर ती 64 नंबरवर सिलेक्ट करायची काय ती नाही. तर तुम्हाला जी अकॅडमी पाहिजे ती प्रेफरन्स फर्स्ट, त्यानंतर तुम्हाला जी दुसरी अकॅडमी पाहिजे, फॉर एक्झाम्पल इग्नाईट अकॅडमी पाहिजे किंवा भगीरथ पाहिजे किंवा कोणतीही अकॅडमी पाहिजे. आता आपण द विनर्स अकॅडमी पाहिजे तर ती प्रेफरन्स नंबर 2, त्यानंतर संकल्प एज्युकेशन पाहिजे तर प्रेफरन्स नंबर 3. ज्या सुरुवातीच्या टॉप 10 अकॅडमी जे आहे ते तुम्ही विचारपूर्वक फिलअप करा. त्यानंतर तुम्हाला एकाखाली एक 80 अकॅडमीला प्रेफरन्स द्यायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट रेडी करा आणि कास्ट व्हॅलिडिटी इम्पॉर्टंट आहे का सर. तर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवर नाव असेल तर तुम्ही आजच तुमची कास्ट व्हॅलिडिटीसाठी ट्राय करा की लवकरात लवकर यायला पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या, आणि कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यानंतर वेटिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
ठीक आहे. तर तुम्ही डॉक्युमेंट आजच रेडी करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवर असाल तर. कारण मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. जर तुम्ही वेटिंग लिस्टवर असाल तर तुम्ही नक्की प्रेफरन्स द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या दोन्हीही विद्यार्थ्यांना अकॅडमी प्रेफरन्स द्यायचे आहे. दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी टॅब ओपन केलेला आहे. त्यानंतर ईमेल आय डीला OTP येत नाही आहे. आज काय होत आहे की खूप जास्त विद्यार्थ्यांना ईमेलला OTPच येत नाही, स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा येत नाही आहे. तर त्यांना मी दुसऱ्या ब्राउझरवर फॉर्म फिलअप करायला लावला. तुम्ही सुद्धा फायरफॉक्स नावाचा एक ब्राउझर असते, त्यावर तुम्ही ओपन करा आणि तुमची जी मेल ID आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करा विद्यार्थी मित्रांनो. असं मी 2 विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि दोघांनाही ईमेलवर OTP आले. तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करून पहा 1 ते 2 दिवस. त्यानंतर तुम्ही जर तरी नसेल होत तर TRTला आपण मेल करू, ठीक आहे. आणि अकॅडमीशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ज्याही अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्यायची ठरवली तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला मदत करतील. ओके. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन होती विद्यार्थी मित्रांनो. जेही तुमचे डाऊट्स असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता तुम्हाला जे आहे आपापल्या अकॅडमीचे ग्रुप्स पाहिजे, तर त्यांना तुम्ही ज्याही अकॅडमीला फर्स्ट प्रायोरिटी देणार तर त्यांना तुम्ही कॉल करा की सर मला एखाद्या ग्रुपमध्ये डिस्कशन ग्रुपमध्ये ॲड करा, जेणेकरून बाकी विद्यार्थी जर कोणती अकॅडमीत अपडेट असेल तर ते तुम्हाला कळून देईल. इन्फिनिटी अकॅडमीचा ग्रुप जो आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला मिळून जाईल, ठीक आहे. आणि जो डिस्कशन ग्रुप आहे, जर तुम्ही कोणत्याही अकॅडमीचे विद्यार्थी असेल, फक्त TRT या पोलीस भरतीचे सिलेक्टेड असायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही आजच आपला टेलिग्राम डिस्कशन ग्रुप जॉईन करा. जर तुम्ही सेम सिटीतील विद्यार्थी असाल तर तुम्हाला रूम पार्टनर म्हणून एखादा विद्यार्थी तिथे भेटू शकतो विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असाल, या स्कीमबद्दल कोणतीच माहिती नसाल तर त्या ग्रुपवर तुम्हाला अपडेट वेळोवेळी येत राहते. आणि ऑफिशियल आणि ऑथेंटिक अपडेटसाठी तुम्ही वेळोवेळी TRTच्या संकेतस्थळावर भेट द्या. आता कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, मीच झालो की अदरही यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहे. तुम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अकॅडमीज जे आहे त्या आपली अकॅडमी सिलेक्ट करा यासाठी प्रोत्साहन करतील, इन्फॉर्मेशन देतील. परंतु कोणत्याही प्रकारच्या आमिषांना तुम्ही बळी पडू नका. मीच नाही तर महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती तुम्हाला, तुमचे जुने टीचर स्टाफ असो, ते तुम्हाला एखादी अकॅडमी सजेस्ट करू शकते, मी सजेस्ट करू शकतो. आता मला हजारो विद्यार्थी विचारतात, किंवा अदरही तुमचे जे भाऊ बहीण असन ज्यांनी पोलीस भरतीची एक्झाम क्रॅक केली आहे किंवा जे सरकारी शासकीय नोकरी आहे, ते तुम्हाला एखादी अकॅडमी सजेस्ट करू शकते. परंतु कोणतेही आमिष देऊन एखाद्या अकॅडमी तुम्ही जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, कारण ते पूर्ण होणार नाही आहे. TRTने यांसारख्या अकॅडमीवर निर्बंध लागलेला आहे. जर एखादी अकॅडमी तुम्हाला टॅबलेट किंवा इतर साहित्य ऑफर करत असेल तर त्यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ नका, कारण जेव्हा द्यायची वेळ येईल विद्यार्थी मित्रांनो, त्याला TRTची संस्था ब्लॅकलिस्टेड घोषित करून टाका. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही स्वतःच्या भविष्याचा विचार करूनच एखाद्या अकॅडमीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार, आता नाशिकचे जे विद्यार्थी आहेत ते मोस्ट ऑफ इन्फिनिटी अकॅडमीकडे मला दिसत आहे, कारण ते मला मेसेज करत आहे की सर आम्ही इन्फिनिटी अकॅडमी निवडत आहे. आता नाशिकला कोणकोणत्या संस्था आहेत, तर नाशिकला युनिव्हर्सल फाउंडेशन, प्रथम फाउंडेशन यासारख्या सुद्धा संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे सुद्धा तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही प्रथम फाउंडेशनमध्ये जा किंवा युनिव्हर्सलमध्ये जा किंवा इन्फिनिटीमध्ये जा, तर कोणत्याही अकॅडमीमध्ये जा, नाशिकचे असो, पुण्याचे असो किंवा नागपूरचे असो किंवा कोणत्याही सिटीतले असो विद्यार्थी, तुम्ही अकॅडमीला जा. कारण तुम्हाला तिथं 6 महिने काढायचे आहे. तिथचे डेस्क बेंच, तिथचं कॅमेरा, तिथं पाण्याची सुविधा आहे का फिल्टराईज, तिथं रूम रेंट तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल का, इत्यादी तुम्ही गोष्टी एक वेळा तरी चेक करायला पाहिजे. किंवा तुम्ही सिम्पली तिथच्या इंचार्जसोबत तुम्ही कॉलवर सुद्धा बोलू शकता. जर तुम्ही विवाहित असेल किंवा तुम्ही जॉबवर असेल, तुम्हाला नाही जाऊ शकत, प्रायव्हेट एखाद्या जॉबवर असेल, आता तुमचं या स्कीमसाठी सिलेक्शन झालं आहे, तर सिम्पली तुम्ही इंचार्जला कॉल करा, तिथे अकॅडमीच्या इंचार्जला कॉल करा आणि तुम्हाला जे आहे ते पूर्ण तुमचे डाऊट्स तिथंच तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल आणि त्यानंतरच तुम्ही त्या अकॅडमीला पहिली पसंती द्यायला पाहिजे. ठीक आहे. अजूनही कोणते डाऊट्स असले तुम्ही डायरेक्ट मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या. माझा नंबर आहे 93 56 29 8586. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.